नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आवडेल अशा चॅलेंजिंग होमवर्कसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. डिअर स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 10, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट माय इंग्लिश कोर्स बुक युनिट 1 1.1 A Teenager's Prayer. Before start the poem, we just talk about warming up activities. Here in warming up activity, one chit chat question is there. It's a very simple question but very important question for you. And the question is, when you have to take important decisions, what do you generally डू. सो इथे त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही जेव्हा एखादं इम्पॉर्टंट महत्त्वाचं डिसिजन घेता तेव्हा तुम्ही जनरली काय करता. इथे ABCDEF काही ऑप्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की यापैकी मी पहिले काय करतो, त्यानंतर मी काय करेन, त्यानंतर मी काय करेन, या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. ए नंबरचं ऑप्शन आहे कन्सल्ट पॅरेंट्स एल्डर्स. म्हणजे आपण आपल्या पॅरेंट्सशी, आईवडिलांशी किंवा मोठ्यांशी कन्सल्ट करतो, चर्चा करतो. बी नंबरचं ऑप्शन आहे कन्सल्ट फ्रेंड फॉर ॲडव्हाइस. मित्राशी आपण चर्चा करतो त्याची ॲडव्हाइस मिळण्यासाठी. सी नंबरचं ऑप्शन आहे प्रे टू गॉड फॉर गायडन्स. ईश्वराला आपण प्रेयर करतो की मला मार्गदर्शन कर. डी नंबरवर आहे थिंक डीपली इन सायलेन्स. शांतपणे मी विचार करतो त्याच्यावर. ई नंबरचं आहे आस्क युअर टीचर फॉर हेल्प. शिक्षकाला तुम्ही मदत मागता. आणि एफ नंबरवर आहे टॉस अ कॉईन टू डिसाईड. एखादा कॉईन हातात घेता आणि तो टॉस करता आणि बघता की डिसिजन काय घेतलं पाहिजे, मी हे घेतलं पाहिजे की ते घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या कॉईनवर डोकं कसं शांत ठेवायला पाहिजे, सगळ्यात आधी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी मला असं वाटते थिंक डीपली इन सायलेन्स. शांतपणे त्या परिस्थितीबद्दल विचार करायला पाहिजे. एक नंबरवर आपण म्हणू शकतो. त्यानंतर कन्सल्ट पॅरेंट्स एल्डर्स. सगळ्यात जवळचे जर तुमचे कोणी असतील तर ते तुमचे पॅरेंट्स. त्यांच्यापेक्षा जवळचं कोणाच्याच आयुष्यात कोणीच नसू शकतं. म्हणजे पॅरेंट्स सगळ्यात आपले महत्त्वाचे आहे, त्यामुळे त्यांच्याशी आपण कन्सल्ट करायचा. 3 नंबरवर आपण करू शकतो की एखादा जिन्युअन प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यू कॅन आस्क युअर टीचर फॉर हेल्प ऑल्सो. तुम्ही तुमच्या शिक्षकांकडे सुद्धा तो बोलून दाखवून मदत मागू शकता. 4 नंबरचं ऑप्शन असू शकते की कन्सल्ट युअर फ्रेंड फॉर ॲडव्हाइस. एखाद्या मित्राला सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर प्रे टू गॉड फॉर गायडन्स. ईश्वराला सुद्धा तुम्ही प्रेयर करायला पाहिजे. ठीक आहे, या सगळ्याच्यातून ऑप्शन नाही निघाला तर तुम्ही ईश्वराकडे प्रेयर करा. आणि 6वा ऑप्शन असायला पाहिजे टॉस अ कॉईन टू डिसाईड. तर या पद्धतीनं आपल्याला कधीही वागताना आयुष्यात डिसिजन्स घ्यायला पाहिजे. वॉर्मिंग अपमध्ये सेकंड क्वेश्चन आहे इन पोएट्री व्हेरी ऑफन देअर आर लाईन्स इन विच अ पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू ॲन ॲबसेंट पर्सन, ॲन ॲबस्ट्रॅक्ट आयडिया ऑर थिंग ऑब्जेक्ट. कधीकधी काय होते की कविता लिहिताना काही ओळींमधून कवी एखाद्या अनुपस्थित व्यक्तीला, ॲबसेंट पर्सनला म्हणजे तिथे अनुपस्थित व्यक्तीला, एखाद्या अमूर्त वस्तूला किंवा एखाद्या कल्पनेला किंवा कधीकधी ईश्वराला किंवा कधीकधी मृत व्यक्तीला संबोधून बोलत असतो. सच अ टॅक्टिक डिव्हाइस यूज बाय द पोएट इन अ फिगर ऑफ स्पीच ॲपोस्ट्रॉफी. आणि मग अशा पद्धतीचं विधान करतो तो, त्यांना संबोधून बोलतो, विधान करतो. अशा विधानालाच फिगर ऑफ स्पीच म्हणतात आणि त्यालाच नाव आहे ॲपोस्ट्रॉफी. मराठीमध्ये त्याला परोक्ष संबोधन अलंकार असं म्हणतात. तर या ॲपोस्ट्रॉफीमध्ये इथे काय म्हटलेलं आहे की काही उदाहरणं दिलेली, जसं ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. स्टारला ची कल्पना करून इथे बोलल्या गेलेलं आहे. डेथ, मृत्यूला म्हणजे मृत्यूबद्दल बोलल्या गेलेलं आहे. आणि ओ केवमॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. केवमॅनमधल्या कुठल्या तरी एका व्यक्तीबद्दल बोलल्या गेलेलं आहे. आता इथे तुमच्यासाठी एक छोटीशी एक्सरसाइज आहे. नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ अपोस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. आता तुमच्या स्वतःच्या काही अपोस्ट्रॉफी आयडियाज असतील त्या याच्याबद्दल तुम्हाला इथे वापरून ह्या लाईन्स कंप्लीट करायच्या आहे. एमध्ये ओ लाईफ, हे जीवन. हाऊ, पुढे तुम्ही सांगू शकता
जीवन तुम्हाला कसं वाटतं? आपण म्हणू शकतो, ओ लाईफ, हाऊ ब्युटिफुल यू आर. खरंच तू किती छान आहेस. हाऊ काम यू आर, हाऊ एक्सलंट यू आर. या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मनानं तिथे वाक्य पूर्ण करू शकता. डिअर गॉड, प्लीज फॉरगिव्ह मी. म्हणू शकतो ना. समजा तुमच्या हातून काही चूक घडली तर आपण म्हणू शकतो, डिअर गॉड प्लीज फॉरगिव्ह मी. डिअर गॉड प्लीज गाईड मी. मला मदत कर, मला मार्गदर्शन कर. या पद्धतीनं तुम्हाला ते करायचं आहे. बुक्स, यू आर रिअली माय कंपॅनियन. या पद्धतीनं आपण तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. पुढे म्हटलं आहे एक्झाम. आय विश. एक्झाम, परीक्षेचं महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, या कोविड काळातच परीक्षेचं महत्त्व कळलं की परीक्षा किती महत्त्वाच्या आहेत. आतापर्यंत सगळ्यांना भीती वाटायची, पण आत्ता आयुष्यात कुठंतरी कळायला लागलं की नाही, हे किती जरुरी आहे. सो एक्झाम्स, आय विश टू गिव्ह माय एक्झाम ॲज सून ॲज पॉसिबल. मी म्हणू शकते की मला माझी परीक्षा जेवढ्या लवकर देता येईल तेवढी चांगली. पुढे तुम्ही असंही काय म्हणू शकता, एक्झाम्स, आय विश टू क्वालिफाय यू ॲज सून ॲज पॉसिबल. या पद्धतीनं तुम्ही बोलू. पुढे म्हटलं, ओ यू ब्युटिफुल स्काय, शो मी अ रेनबो कलर. म्हणू शकतो ना, म्हणायला काय जातं, काहीतरी कल्पना करायचं असते आपल्याला. ओ यू ब्युटिफुल स्काय, गिव्ह अस अ लॉट ऑफ रेन. या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या मनानं हे कम्प्लीट करायचं आहे. सो स्टुडंट्स, लेट्स सी द एक्सप्लेनेशन ऑफ द पोयम अ टीनेजर्स प्रेयर. First of all, we try to understand the meaning of the title. A teenager's prayer. Here teenager word is there. So teenager means काय? तर teenager, we can say that teenager means a person who is 13 to 19 years of age. 13, 14, 15, 16, 17, 18 and 19. ज्या आकड्याला टीन लागलेला आहे असा आकडा, दॅट इज कॉल्ड द टीनेजर. सो अ टीनेजर्स प्रेयर म्हणजेच एका किशोरवयीन बालकाची प्रार्थना इथे आपण म्हणूया. ॲक्च्युली इन दिस पोयम अ टीनेजर इज एक्सप्रेसिंग हिज थॉट्स अबाउट अ डिसिजन ही वॉन्ट्स टू मेक फॉर लीडिंग सक्सेसफुल लाईफ. ही जी कविता आहे, या कवितेमध्ये, त्या कवितेचं जर आपण बघूया की मध्यवर्ती कल्पना काय आहे या कवितेमध्ये, तर आपण बघूया की एक टीनेजर मुलगा आहे अँड ही इज एक्सपेक्टिंग फ्रॉम गॉड टू लीड हिम व्हाईल टेकिंग डिसिजन्स ऑफ लाईफ. आयुष्याचे निर्णय घेताना ईश्वराने मला मदत करायला पाहिजे, ईश्वराने मला मार्गदर्शन करायला पाहिजे, अशी प्रार्थना तो यात करत आहे. ही प्रेज टू गॉड टू हेल्प हिम टू लीड द बेस्ट लाईफ. आणि त्याचं आयुष्य कसं बेस्ट करता येईल यासाठी ईश्वराला तो मदतीची याचना करत आहे. अँड लेट्स स्टार्ट द एक्सप्लेनेशन. सो each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. So फर्स्ट ऑफ ऑल आपण इंग्लिशमध्ये याचं एक्सप्लेनेशन बघूया आणि मग मराठीत पाहूया. इन फर्स्ट स्टांजा द पोएट सेज दॅट ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग अलॉंग विथ इट. येणारा प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येत असतो. सो ॲट द बिगिनिंग ऑफ ईच डे आय मस्ट मेक माय ओन डिसिजन्स. आणि म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात करताना मला माझे निर्णय स्वतः घेतले पाहिजेत. देअर आर डिफरंट पाथ्स लाईंग बिफोर मी. माझ्यासमोर अनेक पर्याय असतील, अनेक वाटा असतील, बट टू चूज द रोड ऑन विच टू ट्रॅव्हल इज ओनली माय रिस्पॉन्सिबिलिटी. पण पुढे ते म्हणतात की देअर आर डिफरंट पाथ्स, देअर आर डिफरंट रोड्स. माझ्यासमोर अनेक वाटा असतील, अनेक मार्ग असतील, आणि त्यातली नेमकी कुठली वाट निवडायची हे माझं मलाच ठरवायचं आहे. आय ॲम ओनली द रिस्पॉन्सिबल फॉर दिस. मी एकटाच या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल असेल. पुढे कवी म्हणतात, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. इथे डार्कन्ड हा शब्द आलेला आहे. इथे डार्कन्ड हा शब्द इव्हिल या अर्थाने आलेला आहे, म्हणजे अंधकारमय दिवस किंवा वाईट दिवस या अर्थाने इथे हा शब्द आलेला आहे. दुसरा शब्द आहे डिस्ट्रेस, ग्रेट डिस्ट्रेस. पहा, डिस्ट्रेस मीन्स अ ग्रेट वरी अँड स्ट्रेन. म्हणजे आयुष्यात येणाऱ्या ज्या काही यातना असतात, अनेक यातना, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही यातना असतात, स्ट्रेन, टेन्शन असतं. सो यातना, दुःख यासारखा अर्थ इथे या डिस्ट्रेसचा आपण घेऊया. तर बघूया.
The meaning of the second stanza. Here the poet said that from those different roads lying before me. In first stanza we said that there are different road in front of me. माझ्यासमोर अनेक रोड आहेत. आणि मग सेकंड स्टँझामध्ये कवी म्हणतात की फ्रॉम दोज डिफरंट रोड्स लाईंग बिफोर मी आय कॅन चूज द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. हिअर कवी म्हणतो की मी निवडलेला माझा आयुष्याचा मार्ग मला उत्तुंग यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल अशी आशा आहे. बट इट मे बी पॉसिबल, किंवा कदाचित असंही होऊ शकते, ऑर एल्स आय कॅन ट्रॅव्हल डाऊन द पाथ ऑफ इव्हिल. पहा, इव्हिल म्हणजे अंधकारमय. किंवा कवी इथे असं म्हणतात की इट मे बी पॉसिबल दॅट इन फ्युचर इफ आय डिसाईड दॅट रोड अँड इट विल ट्रॅव्हल्ड मी टू द डार्कन रोड. की मी तो मार्ग निवडला परंतु तो मला अपयशाकडे, अधोगतीकडे तो मार्ग जर घेऊन गेला, विच लीड्स टू ग्रेट वरी अँड स्ट्रेन इन माय लाईफ. आणि ज्यामुळे माझं आयुष्य अपयशाकडे किंवा अधोगतीकडे जाईल, परंतु आय एम ओनली वन फॉर रिस्पॉन्सिबल ऑफ ऑल धिस. त्यावेळेसुद्धा मी एकटाच या सर्व गोष्टींची जबाबदारी मलाच घ्यावी लागेल, कारण तो निर्णय कुणाचा असेल, तो निर्णय माझा असेल. त्यावेळेस माझ्यावरच ती जबाबदारी येईल. आणि इथे अशा पद्धतीनं एक टीनेजर ईश्वराला प्रार्थना करत आहे किंवा ईश्वराला तो सांगत आहे. पुढे तो म्हणतो, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. पहा, याच्यामध्ये तो ईश्वराला प्रार्थना करत आहे आणि ईश्वराला काय सांगतोय ते बघा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. पुढे तो म्हणतो की इन द थर्ड स्टांझा द स्पीकर ऑफ द पोयम द टीनेजर ही डायरेक्टली ॲड्रेस द अल्मायटी गॉड. तो ईश्वराला म्हणतोय, ही प्लीड्स टू द लॉर्ड. तो याचना करतोय, ही प्लीड्स टू द लॉर्ड टू ओपन अप हिज आईज सो दॅट ही माइट सी क्लिअरली. तो म्हणतोय की माझी दृष्टी मला बघता येईल, मला या जगातल्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत, वाईट गोष्टी कुठल्या आहेत, मला त्या अनुभवता येईल, मला त्या बघता येईल अशी दृष्टी मला दे. जे योग्य आहे, न्याय्य आहे, त्यासाठी ठामपणे मला उभं राहता यावे आणि त्याकरिता मला माझ्यातील सर्वोत्तम गुणांना योग्य दिशा देता यावी, यासाठी मला मदत कर. पुढे तो हेच सांगतोय, ही आल्सो प्रेज टू गॉड टू हेल्प हिम टू स्टँड फॉर व्हॉट इज राईट अँड टू ब्रिंग आउट द बेस्ट इन हिम. व्हॉट इज राईट, जे बरोबर आहे, जे योग्य आहे, जे करेक्ट आहे, त्याच्यासोबत मला उभं राहता यावं, तेच मला करता यावं. अँड व्हॉट एव्हर द गुड थॉट्स अँड व्हॉट एव्हर द स्ट्रेंथ अमॉंग माय सेल्फ. माझ्यामध्ये ज्या काही स्ट्रेंथ आहे, ते स्ट्रेंथ मला त्या स्ट्रेंथला, त्या योग्य गुणांना योग्य दिशा देता यावी, यासाठी मला मदत कर. अगेन ही प्रेज टू द गॉड. नेक्स्ट स्टांझामध्ये बघूया. ही सेड, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन्स कम माय वे दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. तर या स्टांझामध्ये एक टेम्पटेशन्स हा एक कठीण शब्द आलेला आहे. आता टेम्पटेशन म्हणजे काय? टेम्पटेशन म्हणजे रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. म्हणजेच चुकीची गोष्ट करण्याचा मोह, भुरळ. कधी कधी असं होते आपल्याला, आपण एखाद्या प्रलोभनाला बळी पडतो आणि चुकीची गोष्ट आपल्या हातून होते, केल्या जाते, आणि मग अशा वेळेस जी भुरळ आपल्याला पडते, दॅट इज कॉल्ड द टेम्पटेशन. तर या स्टांझामध्ये कवी म्हणत आहे की हिअर द स्पीकर गोज on the seek God's help to enable him to say no when he is faced with situations where he may overcome by the strong desire to do something bad or wrong. म्हणजेच नाही म्हणण्याची, एखाद्या मोहाच्या क्षणी, आपण ज्याला म्हणतो, एखाद्या मोहाच्या क्षणी अथवा एखाद्या कठीण प्रसंगी माझ्याकडून काही अयोग्य वर्तन घडू नये, यासाठी ठामपणे नकार देण्याची हे ईश्वरा मला हिम्मत दे. The speaker also prays for God's blessing so that he might keep his body clean and fit to face the challenges of life each day. परत तो ईश्वराला प्रार्थना करतो की हे ईश्वर, मला चांगलं आरोग्य दे, मी कायमस्वरूपी मला उत्तम निरोगी आरोग्य दे, मी निरोगी राहील, यासाठी मला शक्ती दे. या पद्धतीनं तो म्हणतो.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की हेल्थ इज वेल्थ. माणसाची तब्येत किती त्याच्यासाठी महत्त्वाची असते. ही वॉन्ट्स टू डू समथिंग ग्रेट जॉब, ही वॉन्ट्स टू डू हार्ड वर्क, बट इफ हिज हेल्थ इज नॉट प्रॉपर, सो ही इज अनेबल टू डू all his wishes, he is unable to fulfill his wishes, and that's why health is very important. तर इथे या स्टांजामध्ये माणसाच्या आरोग्याचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे आणि उत्तम आरोग्य देण्यासाठी त्याने ईश्वराला प्रार्थना केलेली आहे. Now see the last concluding stanza. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. So here in this final stanza, the poet says that the speaker concludes that by the time his or her teenage years are over, म्हणजे जेव्हा कधी त्याचे किंवा तिचे हे वर्ष किशोर वय जे म्हटलेलं आहे आपण 13 ते 19 हे जे वय म्हटलेलं आहे, हे जे किशोर वय किंवा कुमार वय याला जेव्हा आपण म्हणतो, हे वय त्याचं किंवा तिचं संपल्यानंतर it will surely know the truth that the life lived very best is always the one which is lived under the constant guidance of Almighty God. इथे तो तेच म्हणतोय की माझा हा किशोरवयाचा काळ सरताना आय एम शुअर, मला खात्री आहे की तुझी साथ मला असेल. यू आर विथ मी, यू गाईड मी. हे ईश्वरा, तू मला माझ्यासोबत असतील, तू मला नेहमी मार्गदर्शन करत असशील आणि त्यावेळेस माझं जे लाईफ आहे, माझं जे जीवन आहे ते अतिशय सुखद आणि सुकर होऊ शकेल याची मला सदैव जाणीव असेल. तर इथे खूप पॉझिटिव्ह थॉट या टीनेजरनी ईश्वराप्रती आपल्याला ठेवलेलं आहे आणि माझं समोरचं भविष्यातलं लाईफ जे आहे ते चांगलं जाण्यासाठी मला तुझी साथ हवी, हे थोडक्यात इथे त्यांनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे मोर्स यांची ही अतिशय सुंदर कविता आहे आणि अगदी टेक्स्टच्या सुरुवातीलाच तुम्हाला ही जी कविता दिलेली आहे याचा मागचा उद्देशही हा आहे की तुम्ही सगळे टीनेजर्स आहात, तुम्ही सगळे किशोरवयीन विद्यार्थी आहात आणि तुमच्यासाठी हे जे वर्ष आहे 10th हे जे वर्ष आहे, हे वर्ष तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि या वर्षात तुम्ही जेही काही डिसाईड कराल, तुम्ही जेही काही वागाल, तुम्ही ज्या पद्धतीनं हार्डवर्क आपण ज्याला म्हणतो, तुम्ही ज्या पद्धतीनं हार्डवर्क कराल त्यावर तुमचं भविष्य डिपेंड असेल. म्हणजेच दिस इज द स्टेपिंग स्टोन, दिस इयर इज वन इम्पॉर्टंट स्टेपिंग स्टोन ऑफ युअर लाईफ. आणि म्हणून इथे आपण असं म्हणू शकतो की आता तुम्ही जे डिसिजन घ्याल, तुम्ही जे डिसाईड कराल, तुम्ही जे ठरवाल ते खूप महत्त्वाचं असेल, यावरच तुमचं फ्युचर डिपेंड आहे. सो खूप सुंदर अशी कविता तुम्हाला सुरुवातीला दिलेली आहे. यानंतरचा इंग्लिश वर्कशॉपचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो टिल देन स्टे ॲट होम, बी सेफ अँड गुड बाय.